जगभरामध्ये अनेक देश आहेत की त्यांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालत आहे आणि हे आपण बाहेरच्या देशात गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं आणि मग आम्ही सगळं बाहेरच्या देशात फिरल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आपले कर्जत असेल, खालापूर असेल, हा निसर्गरम्य हे दोन्ही तालुके आहेत आणि निसर्गाने सौंदर्याने नटलेल्या ह्या तालुक्यांमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने आपली नैसर्गिक संपत्ती आहे ही आपल्याला जोपासायची आहे आणि यासाठी मग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मी सांगितल्याप्रमाणे कर्जतमध्ये जवळजवळ 3,500 फार्म हाऊस या ठिकाणी रजिस्टर आहेत आणि ते एकत्रपणे आपण त्यांना आम्हीच एकत्रपणे केलेले आहे आणि त्या संदर्भात मग त्यांना ज्या ज्या अडीअडचणी येत असतात त्यांना आपण त्या ठिकाणी मदत करत आहोत की जेणेकरून हा भविष्यामध्ये हा तालुकाच आपण पर्यटन तालुका म्हणून घोषित करणार आहोत, कर्जत तालुका. तर जेणेकरून खालापूरमध्ये इंडस्ट्री आहे तर कर्जत तालुक्यामध्ये ग्रीन झोन बेल्ट आहे. या ठिकाणच्या नद्या नाळे आपण पाहत आहे ते नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. मग या तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून घोषित केल्यानंतर आपल्याला शासनाचा निधी त्या ठिकाणी मिळेल, डेव्हलपमेंट अजून आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करता येईल, निधी उपलब्ध करून घेता येईल मोठ्या प्रमाणात. आणि या दृष्टीनेच आपण जसं आम्ही एक विचार केलेला आहे की आपण पहिल्या टप्प्यामध्ये या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर जे काही प्राधान्य दिलं ते इन्फ्रास्ट्रक्चरला दिलं. इन्फ्रास्ट्रक्चर जर आपलं व्यवस्थित असेल तर आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल आणि हा दूरदृष्टी ठेवून आपण या 5 वर्षामध्ये कर्जत तालुक्याचं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित केलं आणि मग मी सांगितलं की आता मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आता सुरू होणार आहे आणि टप्पा 2 मध्ये आणि म्हणून आम्ही की जनतेची त्रिसूत्री ही एक संकल्पना आम्ही विचारांत केलेली आहे की विचार, विकास आणि विश्वास ही संकल्पना आम्ही आपल्या जनतेसमोर त्या ठिकाणी ठेवलेली आहे की जनतेच्या सेवेसाठी जनतेचा सेवक म्हणून मी काम करणार आहे. ह्या दृष्टिकोनातून मी हे विजन ठेवून या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करत आहे. का 5 वर्षामध्ये माझ्या लक्षात आलं की काय नक्की अडचणी आहेत, काय नक्की अडचणी आपण सॉल्व्ह केलं तर आपला तालुका सुजलम सुफलम होईल, दोन्ही तालुके. या दृष्टीने ह्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या ठिकाणी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी इंडस्ट्रीला अजून चालना दिली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी खालापूरमध्ये इंडस्ट्री आहे. आपण आता नव्याने त्या ठिकाणी 1200 हेक्टर जागा आपण ऍक्विजिशन MIDC करत आहे आणि त्या माध्यमातून नव्याने मोठमोठ्या कंपन्या आपल्या इथे आहेत. मुख्यमंत्री मागच्या वेळेला डावोस दौऱ्यावर त्या ठिकाणी गेले होते, उद्योग मंत्री होते, मोठमोठे करार त्या ठिकाणी करण्यात आलेले राज्य सरकारच्या माध्यमातून आणि मग ह्या सगळ्या इंडस्ट्री आपल्याकडे पण काही आपण त्यातला भाग आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत आहे. त्या भागामध्ये सुद्धा स्थानिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहेत, तिथली सुद्धा असणाऱ्या तरुणांना त्या ठिकाणी नोकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे आणि मग खालापूर तालुक्यातल्या तरुणांना खालापूरमध्येच त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, उद्योग मिळाले पाहिजेत, व्यवसाय मिळाले पाहिजेत, हा दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. कर्जतच्या तरुणांना कर्जतमध्येच आपल्याला रोजगाराची संधी, नोकरीची संधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देता आली पाहिजे आणि या दृष्टीने आपण या दोन्ही तालुक्यांचा डिफरन्स आपण लक्षात घेतला आणि मग त्या पद्धतीने आपण या 5 वर्षामध्ये एक नियोजन संपूर्ण या मतदारसंघाचं उभं केलेलं आहे आणि म्हणून टप्पा 1 म्हणजे 5 वर्षाचा कालावधी जो पहिला गेला त्याच्यामध्ये केलेला विकास आणि टप्पा 2 पुढील कालावधी आपण कशा पद्धतीने या मतदारसंघाचा विकास करणार आहोत या दृष्टिकोनातून आपण ही संकल्पना मी आता आपल्या समोर मांडलेली आहे की जनतेची त्रिसूत्री हा जी संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे की विचार, विकास आणि विश्वास याच्यावरच आपण या मतदारसंघामध्ये त्या जनतेला आपण न्याय देण्याचं काम करणार आहे. जनतेचा सेवक म्हणून मला काम करायचं आणि म्हणून जनतेचा काम करत असताना जनतेच्या हिताची कामं कोणती आहेत त्या कामांना आपण भविष्यामध्ये प्राधान्य देणार आहोत.